मध्ये ॲडमिशन्स जर बघितले तर साधारणपणे एकूण पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांपैकी 4% लोक पॉझिटिव्ह म्हणजे ॲडमिशन्स त्या ठिकाणी होत आहेत आणि म्हणजे 1% ॲडमिशन्स होत आहेत. सॉरी, मला हे सांगायचं आहे. आणि सिव्हिअरिटी त्याच्यामध्ये कुठंही नाही. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की त्याच्यात सिव्हिअरिटी कुठंही नाही आहे आणि त्यामुळे तशी काळजीचा विषय अजिबात नाही आहे. आणि मास्कच्या बाबतीत आम्ही सगळ्यांना सांगितलं की आता हा मास्क तुम्ही सगळ्यांनी जरी कंपल्शन नसलं तरी आव्हान केलेलं आहे आणि त्याची अंमल व्हावी या दृष्टिकोना इतपत मास्क कंपल्शनच्या संदर्भाने म्हणजे पेनल्टी लावू नये, अजून त्याच्यामध्ये म्हणजे ज्याला म्हणायचं कंपल्सरी आणि मॅन्डेटरी करू नये, परंतु घातला पाहिजे आणि नाही घातला तर त्याला सांगितलं पाहिजे की बाबा मास्क घाल या पद्धतीच्या संदर्भाने चर्चा जरूर झालेली आहे. दिंडीच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली. आत्ताच आपण जर बघितलं की एका फिल्म प्रोड्युसरच्या करण जोहरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जमा झालेले संपूर्ण अनेक फिल्म क्षेत्रातले लोक, त्यामध्ये मोठ्या संख्येने लोक पॉझिटिव्ह झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा बरीचशी लोक, आता आपल्याला महत्त्वाची काही मंत्रिमंडळातले 1-2 सहकारी आहेत की जे पॉझिटिव्ह झालेले. मला असं वाटतं की सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे असं सांगितलं आहे. पण हे सगळं करत असताना दिंडी जी आहे ज्याच्यामध्ये 10-15 लाख लोक आता एकत्र खऱ्या अर्थाने जमणार आहेत, अशा परिस्थितीमध्ये एकच आहे की काळजी घेऊन ही दिंडी पूर्ण करावी अशाच पद्धतीची एक प्रिन्सिपली चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. कोणती बंधनं सर वारीवर सध्या नसतील असं चित्र आहे का? नाही, आज ती चर्चा स्पेसिफिक झाली, परंतु आता इतकी वारीची तयारी पुढे गेलेली आहे की त्याबाबत चर्चा जरूर झाली की बाबा आता एवढी मोठी संख्येने लोक जमा होतील तर कसं व्हायचं किंवा काय व्हायचं. पण आपण बरेचसे पुढे गेलेलो आहोत, त्यामागे लोकांच्या भावना आहेत, अशाच पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झाली. त्यामुळे वारी होईल, त्याच्यात कुठलीही बंधन म्हणजे त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही असं माझं मत. मंत्रिमंडळातले काही सदस्य धनंजयच्या बाबतीतली अजून अधिकृत रिपोर्ट नाही, पण त्यांना ताप आहे आणि त्यामुळे त्यांनी सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत. त्यांनी स्वॅब पाठवलेला आहे, त्यांचा रिपोर्ट येईल त्यावेळी आम्ही निश्चित प्रकारे सांगू. परंतु माननीय देवेंद्रजी फडणवीसांच्या बाबतीतला या ठिकाणी हे झालेलं आहे, राजजींच्या बाबतीत आपल्याला माहितीच आहे की आपल्याला ते झालेले. तर अशी एक जनरल चर्चा निश्चित प्रकारे झाली. आपल्याला सगळ्यांनाच काळजी घेण्याची आवश्यकता है. कोविड के बारे में संक्षिप्त में डिटेल में प्रेजेंटेशन भी हुआ है, लेकिन और प्रेजेंटेशन के बाद इतना तय हुआ कि पॉजिटिविटी रेट बढ़ रहा है, 6 जिलों में बढ़ रहा है. मुंबई है, पुणे है, ठाणे है, पालघर है, रायगढ़ है. तो यह जिलों में अभी पॉजिटिविटी रेट जो बढ़ रहा है तो उसके माध्यम से वहाँ पर ज़्यादा टेस्टिंग होने की ज़रूरत है. और यह टेस्टिंग के माध्यम से अभी जो आज पॉजिटिविटी रेट है वो रेंजिंग फ्रॉम 3 to 6-7%, 8% तक पॉजिटिविटी रेट निश्चित तौर पर है. तो पॉजिटिविटी रेट बढ़ने की वजह से केंद्र सरकार ने भी एक ही कहा है कि आप टेस्टिंग बढ़ाओ. तो टेस्टिंग हम बढ़ा रहे हैं, वह एक निर्णय लिया गया है. मास्क के बारे में इन ज़िलों में ज़्यादा कर तो बहुत ज़्यादा स्ट्रिक्टली इसका इम्प्लीमेंटेशन होना चाहिए, ऐसा भी चर्चा हुई है. लेकिन मैंडेटरी यानी कंपल्शन यानी पेनल्टी लगाना ऐसा कोई तय नहीं हुआ है, लेकिन एक जनरल अपील करना चाहिए. और मैंने तो यह भी कहा है माननीय मुख्यमंत्री जी को कि इस बारे में आप ज़रूर जनता को भी बोलिए और जो प्रिकॉशन डोज है या उसको हम बूस्टर डोज भी कहेंगे वह भी लेना चाहिए, ऐसा भी मुझे लगता है कि इसके बारे में भी हम अपील कर रहे हैं. क्योंकि ये अभी ऐच्छिक है, यानी ये अभी चॉइस बेस्ड है. तो इसलिए ये और लोगों ने जाके उसको पैसे देके लेना चाहिए, ऐसा इसमें रूल्स है. तो मुझे लगता है कि ये हम जनरल अपील करना चाहते हैं कि कई लोगों को सेकंड डोज होने के बाद अभी 9 मंथ्स हो चुके हैं, तो उन्होंने अपने अपने प्रिकॉशन के लिए और समाज के प्रिकॉशन के लिए भी प्रिकॉशन डोज लेना ज़रूरी है.
तो सभी लोगों ने प्रिकॉशन डोज जरूर लेना चाहिए, जिसको हम बूस्टर डोज भी कहते हैं, निश्चित तौर पर लेना चाहिए। ऐसा मैं आपको सभी लोगों को और मेरे महाराष्ट्र के आवाम को अपील करना चाहता हूँ। जिक्र किया आपने, एक बार बता दीजिए करण जौहर के घर के पार्टी, करण जौहर के पार्टी के हद तक जो हमने देखा कि करीबन वहाँ पर उपस्थित कई लोग पॉजिटिव हुए हैं, तो इसका मतलब है कि पॉजिटिविटी रेट बहुत ज़्यादा है, कॉन्टेजियसनेस बहुत ज़्यादा है और ये मैक्सिमम BA.4 BA.5 वेरिएंट वाला ही स्प्रेड हो रहा है, यानी ओमाइक्रॉन का ही ये वेरिएंट है, लेकिन यही स्प्रेड निश्चित तौर पर बहुत ज़्यादा पैमाने पर हो रहा है। सर, टास्क फोर्सची काही बैठक इतक्यात आयोजित करण्यात आलेली आहे का? आणि दुसरी गोष्ट, मुंबईत आठवड्याभरात 4 पटीने रुग्ण वाढलेले आहेत, तर त्यावरती मुंबईत तरी किमान काही निर्बंध असतील? तूर्त निर्बंधांचा विषय कुठलाही करायचा नाही असंच ठरलेलं आहे, परंतु एक नक्कीच आहे की प्रिकॉशनरी डोस घेतला पाहिजे, बूस्टर डोस ज्याला आम्ही म्हणू ते घेतला पाहिजे। प्रामुख्याने या 6 जिल्ह्यांमध्ये तर मी तर म्हणाल त्वरेने सगळ्या लोकांनी प्रिकॉशनरी डोस आपापल्या पद्धतीनं वेळेत वेळ काढून जाऊन घ्यावं। हा पूर्ण प्रायव्हेटमध्ये उपलब्ध आहे मोठ्या संख्येने आणि आपण सगळ्यांनी घेतल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल असं तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी प्रिकॉशनरी डोस किंवा बूस्टर डोस ज्याला म्हणता येईल तो निश्चित प्रकारे सगळ्यांनी घ्यावा अशी माझी आव्हान आपल्या सर्वांशी आहे। निर्बंध पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी ठेवण्यात आलेले होते, नाही, कुठलाही निर्बंध, कुठलाही जाचक अटी किंवा कुठलाही त्याला आपण काय म्हणायचं की बंधन हे आम्ही प्रिकॉशनरी डोससाठी घातलेलं नाही। ऐच्छिक आहे, परंतु माझं नम्र आव्हान आहे महाराष्ट्राच्या जनतेला की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि आपल्या स्वतःच्या हितासाठी आपण निश्चित प्रकारे जाऊन आपापल्या शहरामध्ये बूस्टर डोस जरूर घ्या, तो तुमच्या सर्वांच्यासाठी उपयोगाचा ठरेल। सरकार हा बूस्टर डोस फ्रीमध्ये देण्याचा विचार करते का? निश्चित प्रकारे नाही, हे स्वतः घेतलं पाहिजे, कारण हा प्रिकॉशनरी डोस आहे। जे कंपल्सरी वाटलं त्यावेळी आम्ही निश्चित प्रकारे त्यावेळी सगळ्या पद्धतीची मदत केली, पण हा मात्र प्रिकॉशनरी डोस आहे, आपण स्वतः सगळ्यांनी घेतला पाहिजे। धन्यवाद।